जेव्हा मार्गात भरपूर काटे असतील आणि लोक म्हणतील हे शक्यच नाही, त्यावेळी ते शक्य करून दाखवणं हा सगळ्यात आवडता खेळ आहे इलॉन मस्क यांचा. ज्यावेळेला इलॉन मस्क इलेक्ट्रिक कार्स निर्माण करण्यासाठी त्यांनी टेस्ला ह्या कंपनीची स्थापना केली आणि ती अगदी गोत्यात येते काय काय अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी अमेरिकेतल्या प्रत्येकाचं असंच म्हणणं होतं की इलेक्ट्रिक कार्सचं काहीही भविष्य नाही, म्हणजे हे होऊच शकत नाही. ज्यावेळी इलॉन मस्क त्यांच्या स्पेसएक्स या कंपनीसाठी नासाकडे गेले होते, त्यावेळी नासाने देखील त्यांना सांगितलं की प्रायव्हेट कंपनी आकाशात सॅटेलाइट सोडू शकत नाही, हे शक्यच नाही, हे जमणार नाही. अशा गोष्टी इलॉन मस्कने आयुष्यात भरपूर वेळा ऐकलेल्या आहेत. पण इलॉनची ही खासियत आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला फक्त शक्यच नाही असं जेव्हा त्यांना म्हटलं जातं, त्यावेळेला ती गोष्ट ते फक्त शक्य करत नाही तर अख्खं मार्केट जाम करतात. त्यांनी टेस्ला ही जगातली सर्वात मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनवली. आज ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची कंपनी स्पेसएक्स ही एक यशस्वी कंपनी आहे आणि ती नासाची पार्टनर आहे. 2024 मध्ये त्यांनी ठरवलं की आता अमेरिका आपल्याला जशी हवी तशी घडवायची. त्यासाठी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट केला आणि ट्रम्प यांना निवडून आणण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला. पण डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाल्यानंतर 3-4 महिन्यांनी या दोघांच्यात भांडण व्हायला सुरुवात झाली आणि या वादाचं कारण होतं श्रीमंत लोकांना आणि जवळजवळ सर्वांनाच टॅक्समधून मुक्ती देणारं डोनाल्ड ट्रम्प यांचं बिग ब्युटिफुल बिल. हे बिल अमेरिकेवर कर्जाचा डोंगर वाढवणार होतं. इलॉन मस्क यांना हे बिल नको होतं, पण तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी ती आणलं आणि याच गोष्टीमुळे एका मोठ्या वादाची सुरुवात झाली. इलॉन मस्क यांनी सांगितलं होतं की जर डोनाल्ड ट्रम्प यांचं हे बिग ब्युटिफुल बिल पास झालं तर अमेरिकेवर कर्जाचा प्रचंड डोंगर वाढेल आणि तरीही त्यांनी हट्टानं ते विधेयक संमत करून घेतलंच तर मी अमेरिकेत तिसरा पक्ष काढेन. पण 4 जुलै 2025 ला अमेरिकेत तिथल्या संसदेनं डोनाल्ड ट्रम्प यांचं बिग ब्युटिफुल बिल पास केलं आणि त्याच दिवशी इलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या पक्षाची घोषणा केली. पण एखादा पक्ष स्थापन करणे अमेरिकेत खूप सोपं आहे, पण अमेरिकेमध्ये दोनच महत्वाचे पक्ष प्रत्येक निवडणुकीत असतात. म्हणजे तिसऱ्या पक्षानं निवडणुकीत भाग घ्यायचा नाही असं कुठेही लिहिलेलं नाही, पण तिसरा पक्ष अमेरिकेच्या सिस्टीम मध्ये जगूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली जाते. त्यामुळे अमेरिकेत अनेक पक्ष निर्माण होतात, पण त्यांना अमेरिकेच्या राजकारणात जवळजवळ काहीही स्थान मिळवता येत नाही. गेली 160 वर्ष अमेरिकेच्या राजकारणात दोनच महत्वाचे पक्ष आहेत, डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष. याच दोन पक्षांचे फिरून फिरून प्रेसिडेंट होत असतात. बराक ओबामा आणि जो बिडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे तर डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे. त्यामुळे इलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या तिसऱ्या पक्षाची घोषणा जरी केली असली तरी या तिसऱ्या पक्षाला अमेरिकेच्या राजकारणात तगून राहणं हे प्रचंड अवघड जाणार आहे. त्यामुळे काल डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्या या तिसरी पार्टी निर्माण करण्याच्या प्रयत्नाला हास्यास्पद ठरवलं आणि त्यांनी त्यांच्या तिसऱ्या पार्टीसाठी इलॉन मस्क यांची चेष्टा केली. ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेत 2 पार्टी सिस्टीम चालते आणि इथं तिसऱ्या पक्षाला जागा नाही. इलॉन मस्क यांचा हा प्रयत्न मूर्खपणाचा आहे. पण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जिथं इलॉन मस्क यांना वेड्यात काढलं जातं किंवा शक्यच नाही म्हणून सांगितलं जातं, त्यावेळेला ते शक्य करून दाखवणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. मग आता खरोखर ते ही गोष्ट देखील करू शकतील का? म्हणजे अमेरिकेत तिसरा पक्ष मोठा पक्ष करू शकतील का? अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष ते होऊ शकतील का? हे खरंच शक्य आहे का? ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं भांडण मागच्या महिन्याभरापासून आपण पाहतोय. दोघांनीही एकमेकांना भरपूर शिव्याशाप दिलेले आहेत. अखेर 4 जुलै 2025 ला म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच इलॉन मस्क यांनी नव्या अमेरिका पार्टी या पक्षाची घोषणा केली. पण आम्ही वर म्हटल्याप्रमाणे अमेरिकेच्या राजकारणात या तिसऱ्या पक्षाला टिकणं जवळजवळ अशक्य केलं जातं, कारण अमेरिकेची सिस्टीमच अशी बनलेली आहे की इथं तिसरा पक्ष जगू शकत नाही. फक्त तो कागदावर जन्माला येतो आणि कागदावरच मरून जातो. पण इलॉन मस्क मात्र हे यशस्वीपणे करू शकतात. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इलॉन मस्क यांची पॉप्युलॅरिटी. आज फक्त अमेरिका नव्हे तर एक बिझनेसमॅन असणारा माणूस भारतातल्या जवळजवळ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येकाला तो माहिती आहे. एखादा हॉलिवूड स्टार किंवा एखादा फुटबॉल प्लेअर जेवढा फेमस असू शकतो त्याहून जास्त फेमस इलॉन मस्क आहे. अमेरिकेच्या सिस्टीममध्ये तिसरा पक्ष का टिकत नाही याची अनेक कारणं आहेत. ती कारणं आपण थोडक्यात बघूया आणि बघूया इलॉन मस्क अमेरिकेचे प्रेसिडेंट होऊ शकतात का. अमेरिकेच्या राजकारणात तिसरा कुठलाही पक्ष न टिकण्यासाठी 4 महत्वाची कारणं आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे बॅलेट ऍक्सेस. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला जो कुठला पक्ष असेल त्याला
तिथल्या मतपत्रिकेवर आपलं निवडणुकीचं चिन्ह येण्यासाठी त्या राज्यामध्ये काही लाख मतं म्हणजे सिग्नेचर्स मिळवावी लागतात. कॅलिफोर्नियामध्ये 2,19,000 सह्या 105 दिवसात मिळवायला लागतात, तर टेक्सासमध्ये 1,13,000 सिग्नेचर्स 100 दिवसात मिळवावी लागतात. फ्लोरिडामध्ये 1,46,000 सिग्नेचर मिळवावी लागतात. म्हणजे ज्याच्याकडे एवढी मतं, एवढे सिग्नेचर्स त्या राज्यात असतील त्याचं चिन्ह मतपत्रिकेवर येतं, अदरवाईज येत नाही. भारतात प्रत्येक पक्षाचं येतं, त्याला एक मत पडलं तरी. आणि अमेरिका हा प्रचंड मोठा देश आहे, भारताच्या जवळजवळ 2.5 पट, त्याचा आकार मोठा आहे. एखाद्या एवढ्या मोठ्या देशात एखाद्या छोट्या पक्षाला जर स्थान मिळवायचं असेल तर प्रत्येक राज्यामध्ये लाखो लोकांच्या सह्या त्यांना मिळवणं शक्य होत नाही, म्हणून तो मतपत्रिकेपर्यंत पोचत देखील नाही. एखाद्या राज्यात जरी त्या मतपत्रिकेवर पोचला तरी त्याला त्याचा फार फायदा होत नाही. याचं कारण मी शेवटी सांगतो. अमेरिकेत तिसऱ्या पक्षाला काहीही स्थान न मिळण्याचं दुसरं कारण आहे पैसा. अमेरिका हा एक भांडवलदारांचा देश आहे, जिथं अनेक लाखो श्रीमंत कंपन्या आहेत, श्रीमंत लोक आहेत, ज्या आपापल्या आवडत्या पक्षाला लाखो करोडो रुपये डोनेट करत असतात. जर आपला आवडता पक्ष सत्तेत आला तर आपल्याला आपल्या कंपनीला त्याचा फायदा होईल या आशेनं ही मदत केली जाते. जानेवारी 2023 पासून जून 2024 पर्यंत अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाला $772 मिलियन म्हणजे 6,000 कोटी रुपये मिळालेत, तर रिपब्लिकन पार्टीला $663 मिलियन म्हणजे 5,000 कोटी रुपये मिळालेत. एखादा तिसरा छोटा पक्ष ज्याला एखाद्या राज्यामध्ये बॅलेट ऍक्सेस मिळवणं देखील अवघड आहे, अशा पक्षाला अशा परिस्थितीमध्ये कुठलाही धनदांडगा व्यक्ती किंवा कंपनी आर्थिक मदत करायला तयार होत नाही. कारण त्याला मदत केल्यामुळं असा मोठा काहीसा फरक पडणार नाही. तो एखादं राज्य देखील जिंकू शकणार नाही. संपूर्ण देश जिंकणं आणि प्रेसिडेंट होणं तर जवळजवळ अशक्यच गोष्ट आहे. त्यामुळं ज्या काळात या दोन पक्षांना 6,000 कोटी आणि 5,000 कोटी रुपये मिळाले, त्याच काळात अमेरिकेतले हे सगळे छोटे छोटे इतर पक्ष जे आता आहेत त्या सगळ्या पक्षांना मिळून फक्त 40 कोटी रुपये मिळाले. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तिसऱ्या पक्षाला पैसे मिळवण्यासाठी किती मोठी अडचण येते अमेरिकेत. तिसऱ्या पक्षाला अमेरिकेच्या राजकारणात न टिकता येण्यासाठी एक महत्वाचा तिसरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे अमेरिकेतल्या मीडियामधलं स्थान. प्रत्येक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अगोदर अमेरिकेत ज्या लोकांना प्रेसिडेंट व्हायचं आहे त्या डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुखांच्यात एक प्रेसिडेन्शियल डिबेट होते. ती सगळ्या टीव्हीवरती दाखवली जाते. या डिबेटमध्ये दोन्ही नेते आपापली मतं मांडतात आणि लोक त्यावर त्यांची बाजू ठरवतात. पण अमेरिकन मीडियामध्ये असा एक नियम ठरवला गेला आहे की जो पक्ष अमेरिकेच्या राजकारणात निम्म्या सीट प्रभावित करू शकतो, म्हणजे 270 पेक्षा जास्त सीट प्रभावित करू शकतो, त्या पक्षाच्या उमेदवारालाच डिबेटमध्ये स्थान देता येईल. त्यामुळे अमेरिकन मीडिया तिसऱ्या उमेदवाराला डिबेटमध्ये स्थान देत नाही. त्याचं मत त्याला मांडता येत नाही, त्यामुळे तो कधीच संपूर्ण अमेरिकेच्या जनतेपर्यंत पोहोचूच शकत नाही. या अमेरिकन मीडियाला करोडो रुपये डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिपब्लिकन पक्षाकडून मिळत असतात. अमेरिकेतला संपूर्ण मीडिया या दोन पक्षांमध्ये डिवायडेड आहे. म्हणजे असेच करोडो रुपये जर तिसऱ्या एखाद्या माणसानं, तिसऱ्या एखाद्या पक्षानं या मीडियाला दिले तर हा मीडिया खरेदी केला जाऊ शकतो. पण एवढे पैसे आहेत कोणाकडे? अमेरिकेतला चौथा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे अमेरिकेच्या राजकारणात विनर टेक्स इट ऑल नावाची एक पद्धत आहे. म्हणजे जो बहुमतानं जिंकतो तो सगळं राज्य जिंकतो असं गृहीत धरलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं तर अमेरिकेचं टेक्सास हे राज्य जर घेतलं तर या राज्यातले 51% मतं समजा रिपब्लिकन पार्टीला मिळाली, 49% डेमोक्रॅटिक पार्टीला मिळाली, तर सर्वच्या सर्व 100% मतं रिपब्लिकन पार्टीनं जिंकली असं गृहीत धरलं जातं. पण भारतात तसं केलं जात नाही. भारतात उदाहरणार्थ सांगायचं तर उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार असतील, त्यातले 60 भारतीय जनता पक्षाने जिंकले आणि उरलेले 20 समजा समाजवादी पार्टीने जिंकले. तर या 60 आणि 20 या त्यांच्या सीट्स गृहीत धरल्या जातात. पण अमेरिकेत असं केलं जात नाही. तिथं 60 आणि 20 सगळ्या 80च्या 80 सीट्स एकाच पक्षाला गृहीत धरल्या जातात. त्यामुळे अमेरिकेत तिसरा जर एखादा छोटा पक्ष असेल आणि त्याला 51% मतं मिळवणं तर अवघड आहेच, पण भरपूर पैसा प्रसिद्धी असली तरी 30-40% मतांच्या पर्यंत तो पक्ष जरी पोचला तरी संपूर्ण राज्य त्याला जर जिंकता आलं नाही तर त्याची सगळी मतं वाया जातात आणि ती मतं ज्या एक्झिस्टिंग पक्ष आहेत त्याला मिळतात. मग भरपूर लोकांचे सिग्नेचर मतपत्रिकेवर घेऊन जरी तो बॅलेटवरती जरी पोचला तरी त्याला 51% मतं मिळाली नाहीत तर त्यानं ते राज्य गमावलं असा अर्थ होतो. त्यामुळे तो पक्ष टिकतच नाही. हे सगळे 4 प्रॉब्लेम्स असल्यामुळं कुठलाही तिसरा पक्ष अमेरिकेच्या राजकारणात टिकत नाही. पण ही गोष्ट इलॉन मस्क यांना लागू होईल असं नाही. कारण पहिल्यांदाच मी म्हटलेलं की फक्त अमेरिकेत काय तर संपूर्ण जगात इलॉन मस्क प्रसिद्ध आहेत.
त्यांना अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यात ओळखणारे लाखो करोडो लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या नावावर प्रत्येक राज्यात बॅलेट ऍक्सेस आरामात मिळू शकतो. दुसरा प्रश्न पैशाचा. इलॉन मस्क जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यामुळे पैशाचा प्रश्न हा त्यांच्यासाठी प्रश्नच नाहीये. जेवढा पैसा डेमोक्रॅटिक पक्ष, रिपब्लिकन पक्ष वर्षभरात उभा करू शकतात, तेवढा अमेरिका पार्टी काही तासात उभा करू शकते. तिसरी गोष्ट राहिली मीडिया ऍक्सेस. म्हणजे अमेरिकन मीडिया त्यांना डिबेटमध्ये स्थान देईल काय? तर इलॉन मस्क अमेरिकेतले प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी त्या अमेरिकेच्या वर्तमानपत्रामध्ये, न्यूज चॅनलवरती त्यांची बातमी आपोआप लागते. आणि कुठल्याही न्यूज चॅनलला त्यांची बातमी लागली नाही तरी त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांच्याकडे आहे एक्स, म्हणजे पूर्वीची ट्विटर. ते ट्विटरचे मालक आहेत, त्यामुळे ट्विटरवरती जवळजवळ 60 कोटी ऍक्टिव्ह युजर्स आहेत आणि त्यांचे स्वतःचे 22 कोटी फॉलोअर्स आहेत. या 22 कोटीमध्ये जगातले सगळे लोक असले तरी अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 70% लोक होतील एवढे लोक इलॉन मस्क यांना ट्विटरवरती फॉलो करतात. म्हणजे इलॉन मस्क यांना मीडियाचा फरक पडत नाही, कारण इलॉन मस्क स्वतःच एक मीडिया आहेत. अमेरिकेत आतापर्यंत फॉरवर्ड पार्टी, लिबर्टारियन पार्टी, ग्रीन पार्टी, कॉन्स्टिट्यूशनल पार्टी, अलायन्स पार्टी, नॅचरल लॉ पार्टी असे अनेक पक्ष निर्माण झालेले आहेत आणि इतिहासात जमा झालेले आहेत. पण आता सध्या अमेरिकेला एका तिसऱ्या पक्षाची गरज निर्माण झालेली आहे, कारण अमेरिकेतले रिपब्लिकन पक्षासारखे पक्ष अतिशय कळव्या उजव्या विचारसरणीचे पक्ष होत चाललेले आहेत आणि डेमोक्रॅटिक पक्षासारखे पक्ष हे अतिशय कळव्या डाव्या विचारसरणीचे पक्ष होत चाललेले आहेत. त्यामुळं मध्ये या दोन्ही उजव्या आणि डाव्यांच्या मध्ये एक स्पेस शिल्लक राहत आहे आणि हीच स्पेस काबीज करण्यासाठी इलॉन मस्क त्यांची अमेरिका पार्टी घेऊन येत आहेत. मागच्या 160 वर्षात अमेरिकेत कुठल्याही तिसऱ्या पक्षाला राजकारणात टिकता आलेलं नाही, तरी इलॉन मस्क ही गोष्ट करू शकतात, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे, मीडिया आहे आणि त्यांचं वय देखील अजून फार कमी आहे. त्यामुळे ते तरुणांना आकर्षित करू शकतात. पण आता इथं सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर उद्या अमेरिका पार्टी हा अमेरिकेतला यशस्वी पक्ष ठरला आणि अमेरिकेच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाचं स्थान मिळवलं, सगळ्या सीट्स जिंकल्या, सगळं झालं, तर इलॉन मस्क अमेरिकेचे प्रेसिडेंट होतील काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. इलॉन मस्क अमेरिकेचे प्रेसिडेंट होऊ शकत नाहीत, कारण अमेरिकेच्या राज्यघटनेतील सेक्शन 1 मध्ये जे दुसरं कलम आहे त्यामध्ये असं म्हटलंय की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी कुठल्याही व्यक्तीचा जन्म अमेरिकेच्या भूमीवर झालेला असला पाहिजे. इलॉन मस्क हे अमेरिकन असले तरी, त्यांचे आजोबा अमेरिकन असले तरी, त्यांचा जन्म साऊथ आफ्रिकेच्या भूमीवर झालाय. त्यामुळे अमेरिकेच्या भूमीवर त्यांचा जन्म झालेला नसल्यामुळे इलॉन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजच्या घडीला तरी होऊ शकत नाहीत. किमान अमेरिकेच्या राज्यघटनेत दुरुस्ती केल्याखेरीज होऊ शकणार नाहीत आणि अमेरिकेच्या राज्यघटनेत दुरुस्ती होण्याची शक्यता फार कमी असते. ही गोष्ट लक्षात घेतली तर असं म्हणता येईल की अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष ते होणार नाहीत. मग अशी परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिका पार्टीकडून दुसऱ्या एखाद्या सदस्याला अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळेल. यामध्ये एक सर्वात मोठं नाव घेतलं जातं ते म्हणजे थॉमस मॅसी यांचं, कारण ते इलॉन मस्क यांचे मित्र आहेत, सहकारी आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिग ब्युटिफुल बिलाविरोधात त्यांनी मतदान केलंय, त्यामुळे ते इलॉन मस्क यांच्याबरोबर येतील आणि कदाचित पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील. कदाचित पुढची परिस्थिती अजून बदलू शकते. अमेरिका पार्टी आणि अमेरिके पार्टीच्या राजकारणात अनेक नवीन लोक येतील आणि ते प्रेसिडेंट होऊ शकतील. या सगळ्या गोष्टींचा अंदाज आत्ताच लावता येत नाही, पण 2026च्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिका पार्टी उतरणार आहे असं इलॉन मस्क यांनी सांगितलंय. इथे एक गोष्ट मात्र नक्की आहे की अमेरिका पार्टी ही अमेरिकेच्या राजकारणातली एखादी सामान्य तिसरी पार्टी नसून अमेरिकेचं राजकारण कायमचं बदलून टाकणाऱ्या या तिसऱ्या पार्टीचा जन्म झालाय. इलॉन मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायला हवेत काय, हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इलॉन मस्क यांची तिसरी पार्टी अमेरिकेच्या राजकारणात टिकू शकेल काय, हे देखील कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.